नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथ माधव. हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे, प्रभावी आणि समाज प्रबोधनाची जाणीव असलेले लेखक म्हणून ओळखले जातात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या संक्रमण काळात त्यांनी आपले साहित्यिक कार्य केले. हा काळ महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचा होता. ब्रिटिश सत्तेच्या प्रभावामुळे आधुनिक शिक्षणाची दारे उघडत होती, तर दुसरीकडे समाजात अनेक जुनाट प्रथा, अंधश्रद्धा, स्त्री पुरुष असमानता आणि जातीय भेदभाव यांचा पगडा अजूनही मजबूत होता. अशा परिस्थितीतही नाथ माधव यांनी आपल्या लेखनातून समाजातील वास्तव मांडत त्यावर भाष्य केले आणि वाचकांच्या मनात विचार प्रवृत्ती निर्माण केली. नाथ माधव हे मूळचे विद्वान आणि अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान होते आणि त्यांनी संस्कृत व इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या लेखनात पारंपरिक मूल्यांची जाण आणि आधुनिक विचारांची जोड दिसून येत होती. त्यांनी नाथ माधव हे टोपणनाव वापरून लेखन केले आणि त्या नावानेच ते लोकप्रिय झाले. त्या काळात कादंबरी हा प्रकार मराठीत अजून विकसित होत होता आणि अशावेळी नाथ माधव यांनी कादंबरीसारख्या दीर्घ साहित्य प्रकाराचा प्रभावी वापर करून समाजातील प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांना मराठीतील आद्य कादंबरीकारांपैकी एक मानले जाते. त्यांच्या साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये काल्पनिकता ठेवली असली तरी त्यातील घटना, पात्रे आणि सामाजिक परिस्थिती या सर्व गोष्टी वास्तवाशी निगडीत आहेत. त्यांच्या कथांमधील पात्रे ही सर्वसामान्य माणसे असतात. घरगुती स्त्रिया, शिक्षण घेणारे युवक, परंपरांमध्ये अडकलेले कुटुंब तसेच समाजातील विविध स्तरांतील लोक या पात्रांच्या माध्यमातून त्यांनी येत्या काळातील समाजाचे अचूक चित्र उभे केले. वाचकाला असे वाटते की ही कथा त्याच्या आजूबाजूच्या जगातच घडत आहे. नाथ माधव यांनी विशेषतः स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती या विषयावर संवेदनशीलपणे लेखन केले. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची संधी फार कमी मिळत होती आणि त्यांना अनेक बंधनांमध्ये जगावे लागत होते. बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांच्या अधिकारांचा अभाव या सर्व गोष्टी समाजात समान होत्या. या सर्व गोष्टी सामान्य असतानाही नाथ माधव यांनी या अन्यायकारक परिस्थितीवर प्रकाश टाकला आणि समाजाला विचार करण्यास भाग पाडले. त्यांच्या लेखनातून स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे हा स्पष्ट संदेश दिसून येतो. याशिवाय त्यांनी अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांवरही कठोर टीका केली. त्या काळात अनेक लोक अंधविश्वासांवर विश्वास ठेवत होते, त्यामुळे समाजाची प्रगती अडथळली होती. नाथ माधव यांनी आपल्या कथा आणि कादंबऱ्यांमधून या अंधश्रद्धांचा पर्दाफाश केला आणि विवेकवादी दृष्टिकोन मांडला. त्यांनी लोकांना विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि सत्य शोधण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळेच त्यांचे साहित्य केवळ मनोरंजनापुरतेच मर्यादित न राहता समाज प्रबोधनाचे एक महत्त्वाचे साधन ठरले. नाथ माधव यांच्या लेखनशैलीत साधेपणा आणि ओघवतेपणा आढळतो. त्यांनी क्लिष्ट शब्दप्रयोग टाळून सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा वापरली. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत सहज पोहोचते आणि त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सर्व कथाकथनांमध्ये उत्कंठा, भावनिकता आणि विचार प्रवृत्ती यांचा समतोल साधलेला दिसून येतो. वाचकाला
कथा वाचताना केवळ मनोरंजनच मिळत नाही, तर त्यातून काहीतरी शिकण्यासही मिळते. त्यांच्या साहित्यांमध्ये नैतिक मूल्यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सत्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या कथेतील पात्रे अनेकदा नैतिक द्वंद्वांमध्ये अडकलेली दिसतात आणि त्यातून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच वाचकाला स्वतःच्या जीवनातील निर्णयांबाबत विचार करण्याची प्रेरणा मिळते. नाथ माधव यांचे साहित्य हे एक प्रकारे जीवन मार्गदर्शक ठरते. मराठी साहित्यातील कादंबरी या प्रकाराच्या विकासात नाथ माधव यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी कादंबरीला केवळ मनोरंजनाचे माध्यम न ठेवता ती समाज परिवर्तनाचे साधन बनवली. त्यांच्या लेखनामुळे पुढील पिढ्यांतील लेखकांना प्रेरणा मिळाली आणि मराठी कादंबरी अधिक परिपक्व झाली. त्यांनी दाखवून दिले की साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. नाथ माधव यांच्या कार्याचा प्रभाव आजही जाणवतो. त्यांच्या लेखनातील विचार आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धाविरोधी आणि सामाजिक न्याय या विषयांवर त्यांनी मांडलेले विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे साहित्य केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नसून ते आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते. श्रोते हो, तर एकूणच द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथ माधव हे मराठी साहित्यातील एक तेजस्वी आणि प्रबोधनवादी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील दोष दाखवले, योग्य मार्ग दाखवला आणि वाचकांच्या मनात विचारांची बीजे पेरली. त्यांच्या साहित्यामुळे मराठी कादंबरीला नवे रूप मिळाले आणि समाज परिवर्तनाची दिशा मिळाली. म्हणूनच नाथ माधव यांचे नाव मराठी साहित्याच्या इतिहासात आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथ माधव यांचा जन्मदिन आहे. रेडिओ MPSC गुरुच्या व्यासपीठाकडून द्वारकानाथ माधव पितळे यांना विनम्र अभिवादन. नाथ माधव यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांची संपूर्ण जीवनगाथा नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. तर श्रोते हो, आपल्या व्यक्तिविशेष या सत्रातील माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटते हे तुम्ही तुमच्या अभिप्रायाद्वारे नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.